ही कथा, घटना, पात्र काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काही संबंध नाही असे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. त्या रात्रीचं प्रेम. लेखक मनीष काविनकर. मी एका IT कंपनीत जॉबला होतो. तेव्हा तसा मी तरुण होतो, देखणासुद्धा. जॉबसाठी मला माझं गाव सोडावं लागलं. मी मुंबईमध्ये एक खोली भाड्याने घेतली आणि तिथेच राहत होतो. मला तिथे राहायला जाऊन महिना झाला होता. खोली छान होती आणि शेजारीसुद्धा. मी त्यांच्यासाठी कोणी नवीन परका व्यक्ती आहे असं मला कधीच जाणवलं नाही. माझ्या समोरच्या खोलीत शिंदे म्हणून एक परिवार राहत होता. त्यांच्याशी माझं नातं आपोआप छान घट्ट जोडलं. मी घरी एकटा राहत असल्यामुळे त्यांचा मोठा मुलगा नेहमी माझ्यासोबत झोपायला माझ्याच घरी येत असे. मलाही त्याची छान साथ व्हायची. त्याला एक लहान बहीण होती. त्याच्यापेक्षा वयाने लहान, पण माझ्या वयाची होती. तिची आणि माझी छान मैत्री जमली होती. गावातल्या किंवा वर्गातल्या मुलींसोबत माझी बोलायची कधी हिंमत झाली नाही, पण हिच्यासोबत बोलताना मी कधीच घाबरलो नाही. कधीच मला परकेपणा जाणवला नाही. ती जेव्हा जेव्हा माझ्याशी बोलायची, माझ्याकडे बघायची, मला वाटायचं जणू हिचं आणि माझं काहीतरी नातं आहे. पण कधी त्याबद्दल मी तिच्याशी बोललो नाही, कारण जर तिला नाही पटलं तर आमची छान मैत्री तुटायची. तिच्यासोबत घरच्यांसोबत नातं तुटायचं. हा योगायोग म्हणावा की आणखी काय, पण माझं नाव मयूर आणि तिचं नाव मयुरी. मी माझ्या आईपासून काही लपवत नाही, म्हणून मी दिवसभरात घडणाऱ्या सर्व गोष्टी तिला फोनवर सांगायचो. पण सांगताना इतर घडामोडींमध्ये एक तरी गोष्ट मयुरीची असायची आणि आईने ते नेमकं ओळखलं होतं. माझी छोटी बहीण तर मला तिच्या नावाने चिडवायची. सोसायटीमध्ये सुद्धा बऱ्याच जणांच्या तोंडून मला ही गोष्ट ऐकायला मिळायच्या, पण मला कधी या गोष्टीचा राग नाही आला. का ते माहीत नाही, पण कदाचित मला ती आवडायला लागली होती. कोणाच्याही मनात भरेल असं तिचं रूप होतं. कोणत्याही जेवणासाठी नवीन पदार्थ केला तर ती आधी माझ्यासाठी घेऊन येत असे. याचा अर्थ काय? तिच्याही मनात हेच असेल का जे माझ्या मनात आहे? असे बरेच प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली. मला इकडे येऊन आता वर्ष व्हायला आलं. इथले सर्व ओळखीचे झाले होते. सगळ्या गोष्टी आता आपल्या भासत होत्या. आईसुद्धा सुट्टीमध्ये माझ्याकडे काही दिवस राहायला येणार होती. तिने मला ताकीद देऊन ठेवली होती, मी येण्याच्या आधी तिला विचारून ठेव, नाही तर मी सरळ लग्नाची बोलणी करेन म्हणून. माझी तंतरली होती, कारण माझ्या आईचा स्वभाव मला ठाऊक होता. मी आज ऑफिसमधून लवकर जायचं ठरवलं, कारण शिंदे काका आणि त्यांचा मुलगा हे माझ्यासोबत 7 वाजता सुटतात आणि शिंदे काकी 4 ते 5च्या सुमाराला रोज गार्डनमध्ये जातात आणि येताना बाजारातून भाजी वगैरे घेऊनच येतात. त्यामुळे 2 तास तरी त्या काही येत नाही. हीच संधी होती माझ्याकडे तिला विचारण्यासाठी. दुसरा पर्यायही नव्हता, कारण जर आईने येऊन सरळ मागणी घातली तर आमची मैत्रीसुद्धा तुटायची आणि मला तिची साथ हवी होती. मी तसा कवी मनाचा होतो. तिच्यासाठी एक छान कविता रचली आणि ऑफिसखाली असलेल्या दुकानातून तिच्यासाठी काही फुलंसुद्धा घेतली, पण हिंमत होत नव्हती. पण इतकं मात्र नक्की, तिचा नकार आला तरी मैत्री तोडायची नाही आणि आपणही मनातून खचायचं नाही, हे मनाशी पक्क केलं होतं. जसं जसा मी चालत आमच्या सोसायटीमध्ये पोचत होतो, पावलागणिक माझ्या हृदयाची धडधड वाढत होती, पण चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती. मी सोसायटीत पोचलो. शिड्यांवर उभा राहून बॅगेतला अत्तर काढून अंगाला लावला. छान मोगऱ्याचा वास दरवळला. पटापट पावलं टाकीत तिच्या दाराजवळ पोचलो आणि तिथला नजारा पाहून थक्क झालो. त्याच्या दारात बऱ्याच चपला होत्या. जणू काही अर्धी सोसायटी तिथे उपस्थित असावी. हातातली फुलं मी बॅगेत लपवली आणि आत डोकावून पाहिलं तर खरंच अर्धी सोसायटी तिथे जमली होती. दरवाजाजवळ उभा असलेल्या एकाला मी विचारलं, तेव्हा मला कळलं की शिंदे काकांच्या आईचं गावी राहत्या घरातच निधन झालं होतं. हे ऐकून माझी नजर त्या गर्दीत मयुरीला शोधत होती, कारण तिचा आजीवर खूप जीव होता. शिंदे काका आणि त्यांचा मुलगा
गावी जाण्यासाठी बॅग भरत होते. शिंदे काकी एका कोपऱ्यात बसून होत्या. सोसायटीमधल्या काही बायका त्यांचं सांत्वन करत होत्या. पण मयुरी ह्या सर्व गर्दीत मला काही दिसत नव्हती. मी गर्दीतून थोडा पुढे सरकलो. शिंदे काकांची विचारपूस केली. त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. त्यांच्या तोंडून आवाज काही निघत नव्हता. आईच्या मायेने लेकराचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या मुलाला मी विचारलं, काही मदत हवी असेल तर सांग. त्यांना तातडीने गावी जाण्यासाठी कुठेही तिकीट मिळाली नाही. त्यांची तयारी झाली होती, पण जाणार कसे हा प्रश्न होता. मी सुद्धा माझ्या काही मित्रांना फोन केला. एकाची गाडी मिळाली आणि शिंदे काकांना गाडी चालवता येत होती. सगळं अगदी जुळून आलं होतं. पण काका ह्या परिस्थितीत गाडी चालवतील? पण पर्याय नव्हता. ह्या सर्व गडबडीत माझी नजर मयुरीला शोधत होती. शेवटी राहुलं नाही. मी राहुलला विचारलं. त्याने बेडरूमकडे इशारा केला. मी बेडरूममध्ये गेलो. मयुरी एका डायरीमध्ये काहीतरी लिहित होती. हे सर्व पाहून मी थोडा अवाक झालो. आजीवर जिचं प्रेम होतं, सगळ्यात जास्त जीव होता, ती मात्र शांत काहीतरी लिहित बसली होती. डोळ्यात एक अश्रूचा थेंबही नव्हता. तिने मला बघताच लिखाण थांबवलं आणि डायरी बंद करून ठेवली. मान खाली करून ती शांत बसून होती. माझ्या नजरेला नजर मिळवण्याची तिच्यात हिंमत नव्हती. ती तिथून उठली आणि खिडकीजवळ जाऊन माझ्याकडे पाठ करून उभी राहिली. सगळे बाहेर व्यस्त होते. मी तिच्याजवळ गेलो. तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिलाही ते अनावर झालं. तिने मागे वळून मला घट्ट मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून राहुल आतमध्ये आला. त्याने पाहिलं, पण काही न म्हणता तो बाहेर निघून गेला. मला कळत नव्हतं हे सर्व काय सुरू आहे. पण त्यावेळी कोणत्याच प्रश्नाची उत्तरं शोधत बसण्यासाठी वेळ नव्हता. इतक्यात माझा मित्र खाली गाडी घेऊन आला. मी मयुरीला सावरायला सांगितलं आणि त्यांचं सामान घेऊन गाडीजवळ गेलो. सर्वांना व्यवस्थित बसवून मी पुन्हा घरी परतलो. मी आंघोळ करून घेतली. तरीही येऊन जाऊन सतत तेच विचार डोक्यात सुरू होते. तिने मला मिठी का मारली असेल? माझ्या मिठीत आल्यावरच तिला रडू का आलं असेल? मग ती आधी का रडत नव्हती? तिला माझ्या मिठीत रडणं योग्य वाटलं असेल, की तिला माझ्या स्पर्शामध्ये माया जाणवली असेल? मग ती ह्या परिस्थितीतसुद्धा काहीतरी लिहित होती. ती काय लिहित होती? हे असे बरेच प्रश्न माझ्या मनात सुरू होते. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मयुरी आल्यावरच मला मिळणार होती. पण मग ती आल्यानंतर तिला विचारणं योग्य राहील का? मला कळत नव्हतं. शेवटी हा सर्व विचार करत करत मी न जेवता बेडवर असाच पडून होतो. मला खूप वेळ झाला मी जागाच होतो. रात्रीचे 2 वाजून गेले होते. मला झोप काही लागत नव्हती. मनात विचार सुरू होते. ही लोक व्यवस्थित पोचली असतील ना? फोन करू का? पण इतक्या रात्री फोन करणं योग्य राहील का? राहू देत, काही तासात पहाट होईल तेव्हाच करतो. हा सर्व विचार सुरू असताना माझ्या दरवाजाची बेल वाजली. इतक्या रात्री कोण आलं? मी तसा काही भित्रा नव्हतो आणि भूत असतात यावर माझा काही विश्वास नव्हता. म्हणून मी बिनधास्त दरवाजाजवळ आलो. पण आता ह्यावेळी कोण असेल? चोर तर नसतील. एकतर मी एकटाच घरात होतो. मी हिम्मत करून आतूनच विचारलं, कोण आहे? बाहेरून प्रतिसाद आला. तो आवाज ऐकून मला राहवलं नाही. माझे हात आपोआप कडी उघडण्यास धावले, कारण तो आवाज मयुरीचा होता. दरवाजा उघडला. समोर तीच उभी होती एकटी, हातात बॅग. तिला पाहून मी भारावून गेलो. इतक्या रात्री ही एकटीच, बाकी कोणी दिसत नव्हते. ती आत येऊन सोफ्यावर बसली. मी बाहेर वाकून बघत होतो, मागून कोणी येत आहे का? पण कुणी नव्हतं. ती एकटीच आली आहे, तिने सांगितल्यावर मी आतमध्ये आलो. दरवाजा बंद केला. तिचे डोळे थोडे पाणावलेले होते. चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. हृदयाचे ठोके वाढले होते. तिला ह्या वेळेला ह्या अवस्थेत पाहून माझेही ठोके वाढायला सुरुवात झाली. मी आत जाऊन तिच्यासाठी पाणी आणलं आणि तिच्यासमोर खुर्चीवर बसलो.
तिला विचारलं काय झालं. ती आधी काहीच सांगायला तयार नव्हती, खूप घाबरली होती. माझ्या मनात विचित्र विचार यायला लागले. शेवटी मी जबरदस्ती केली तेव्हा तिने सांगितलं की तिला उद्या एका ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे म्हणून ती अर्ध्या रस्त्यात उतरली आणि मागे परतली. मला हेही कारण नाही पटलं. मी तिला समजावलं, अगर खूप नोकऱ्या मिळतील अजून, पण आजीचं शेवटचं दर्शन महत्त्वाचं. पण ती ऐकायला तयार नव्हती. मलाही विश्वास बसत नव्हता. आजीवर इतकं प्रेम करणारी तिची लाडकी नात तिच्या शेवटच्या दर्शनाला सुद्धा गेली नाही, तेही एका नोकरीसाठी. आणि काकांनी तिला एकटीला इतक्या रात्री मध्येच जाऊ कसं दिलं. नक्कीच काहीतरी आहे या सगळ्यात. मनाला पटत नव्हतं. इतक्यात डोक्यात आलं. संध्याकाळी जेव्हा मी हिला पाहिलं तेव्हा ही रडत नव्हती. तेव्हापासून ही काहीतरी वेगळंच वागते. म्हणूनच ही स्वतःहून तर काकांच्या नकळत मागे फिरली नसेल ना. जर असं असेल तर त्यांना खूप टेन्शन येईल. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तिला म्हटलं की हवं तर मी तुला घेऊन जातो गावी, पण तिचा स्पष्ट नकार होता. तिच्या मनात असं मला काही जाणवत नव्हतं. जणू आजीवर प्रेम करणारी तीही मयूरी नव्हतीच. मीही आता तिला समजावणं बंद केलं. 3 वाजून गेले होते. थोड्याच वेळात पहाट होईल तेव्हा शांतपणे विचार करता येईल या सगळ्याचा. मी तिला घरी जाऊन फ्रेश होऊन झोपायला सांगितलं. तिने त्यालाही नकार दिला. तिला एकटीला अशा परिस्थितीत झोप येणार नाही असं तिने सांगितलं. आजची रात्र इथेच राहू का विचारलं. आता मात्र माझी सगळी शुद्ध हरपली. पण मग तिला आसरा दिल्याविना पर्याय नव्हता. इतक्या रात्री जाणार तरी कुठे, घरी एकटी झोपणार तरी कधी. पण मग सोसायटीमधले काय म्हणतील. जाऊ दे, आपल्या मनात काही पाप नाही ना, आपण तिची मदतच करतोय, या भावनेने माझे मन शांत झाले. मी तिला ठीक आहे झोप इथे म्हणून सांगितलं. तिची झोपण्याची व्यवस्था मी बेडरूममध्ये केली. तिला मी सांगितलं की तू आज झोप, मी बाहेर सोफ्यावर झोपतो. तिने ह्या गोष्टीला सुद्धा स्पष्ट नकार दिला आणि मलासुद्धा बेडरूममध्ये झोपायला सांगितलं. मला कळत नव्हतं हिला नक्की झालं आहे काय. मी फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होतो, कारण तिचं ऐकण्यापलीकडे मला मार्ग नव्हता. हिचं मन दुखावलं गेलं, ही रडली तर मला खूप त्रास झाला असता. म्हणून ती जे म्हणेल ते मी गप्प ऐकण्याचं ठरवलं. बेडरूममध्ये आम्ही दोघेही झोपलो. आयुष्यात पहिल्यांदा कोणतरी मुलगी माझ्या बाजूला झोपली होती आणि माझ्या मनाला जी आवडली होती ही तीच मुलगी होती. म्हणून मी आतून खूप खुश होतो. पण व्यक्त होण्यासाठी ही योग्य वेळ नव्हती. आमच्या दोघांमध्ये एक उशी ठेवली होती, पण झोप दोघांचीही उडाली होती. काळोखात मला वर फक्त पंख्याच्या फिरणाऱ्या पात्या दिसत होत्या. त्या अंधाराला भेदत एक आवाज आला, मयूर. मी तिच्याकडे पाहिलं. तीसुद्धा पंख्याकडे पाहत होती. डोळ्यात अश्रू होते. आजीची आठवण येते, मी विचारलं. ती काहीच न म्हणता आमच्या दोघांमधली उशी बाजूला गेली आणि माझ्या मिठीत शिरून रडायला लागली. तिने मला अगदी घट्ट पकडलं होतं आणि माझ्या छातीवर डोकं ठेवून रडून आपलं मन हलकं करत होती. मला काहीच समजत नव्हतं अशावेळी मी नक्की काय करावं. आम्ही दोघं एका बेडरूममध्ये. रात्रीचे 3 वाजून गेले होते. आजूबाजूला नीरव शांतता होती. बाहेर फक्त रातकिड्यांचा आवाज, सगळीकडे अंधार आणि माझ्या मिठीतही. वातावरण अगदी योग्य होतं, मात्र व्यक्त होण्यासाठी ही वेळ योग्य नव्हती. मी स्वतःला खूप सावरलं, पण तिचं रडणं पाहवलं नाही. मी हळूच माझा हात तिच्या पाठीवर ठेवला आणि तिला जवळ घेतलं. दुसरा हात तिच्या केसांमध्ये गुरफटला आणि तिला माझ्या कुशीत घेतली. तीही अगदी लहान बाळासारखी मला विलगली. मयूर, तू मला कधी सोडून नाही ना जाणार. माझ्या मिठीत असताना हा पहिला प्रश्न तिने मला विचारला. मला समजलंच नाही नक्की ती काय म्हणते.
पण तिच्या प्रश्नामागच्या भावना मात्र समजल्या. मी नाही कधी सोडून जाणार असं तिला सांगितलं. तिने विचारलेल्या प्रश्नामध्ये माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती. तिने तिची मिठी, तिची पकड आणखी घट्ट केली. मला मात्र आता राहवलं नाही. मी तिच्या केसात हात फिरवून तिच्या कपाळावर माझे ओठ अलगद ठेवले. तो स्पर्श होताच तिने डोळे लगेच मिटले. तिच्या हृदयात धडधड वाढली होती. मला ती स्पष्टपणे जाणवत होती. तिचं अंग गरम झालं होतं. मी कोणती चुकीची गोष्ट तर केली नाही ना? मला अपराधी असल्यासारखं वाटत होतं. पण ती आणखी जवळ आली आणि तिने आपली पकड आणखी घट्ट केली. ती काहीतरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होती, पण ते माझ्यापर्यंत पोचत नव्हतं. हे मला कळून चुकलं होतं. मी तिला विचारलं, काय झालं? इतकी का घाबरली? मयूर, मी लहान असताना माझ्या आईचा, बाबांचा, दादाचा खूप मार खाल्ला. तेव्हा मला एकटं असल्यासारखं वाटायचं. माझं कोणीच या जगात नाही असं वाटायचं. मात्र त्यावेळी मला मायेने जवळ घ्यायची माझी आजी. मी तिच्या कुशीत माझं मन मोकळं करायची. तिच्या कुशीत शिरून रडलं ना की सगळा राग निघून जायचा. पण आजी गेल्याचं जेव्हा मला कळलं तेव्हा मी अजिबात रडली नाही. कारण माझी रडण्याची, मन मोकळं करण्याची जागाच माझ्या आयुष्यातून निघून गेली होती. पण संध्याकाळी जेव्हा तुला मी पाहिलं, मला असं जाणवलं की ती जागा माझ्या आयुष्यात पुन्हा आली आहे. म्हणून मी तुझ्या मिठीत शिरले आणि मला आपोआप रडू आलं. तुला मिठी मारून रडत असताना मला जाणवलं की मी माझ्या आजीच्या कुशीत आहे. मयूर, मला कधी तुझ्या मिठीतून दूर करू नकोस. हे सर्व ऐकून मी खूप सुखावलो. खरंच हिच्या आयुष्यात मी इतका महत्त्वाचा आहे? मी उगाच हिला विचारण्यासाठी घाबरत होतो. मी खूप खुश होतो. मी विचारही केला नव्हता की माझ्या आयुष्यात असं काही घडू शकतं. तिने स्वतःहून मला विचारलं. मला जे हवं होतं ते मिळालं. माझ्या मनात असणारे सर्व प्रश्न सुटले होते. इथेच आमच्या प्रेमाला सुरुवात झाली. कधी कोणी विचारही केला नसेल, रात्रीचे 3:30 वाजले असताना, ती मिठीत असताना तिनेच आपलं प्रेम व्यक्त करावं. खरंच मी किती नशीबवान आहे हे मला त्या क्षणाला समजलं. मी सुद्धा ठाम होतो, तिला कधीच अंतर देणार नव्हतं. तिच्या ह्या बोलण्याने माझं मन तर अगदी आमच्या लग्नापर्यंत पोचलं. पण स्वतःला आवर घालून मी तिला घट्ट मिठीत घेतलं. माझा होकार तिच्यापर्यंत मनापासून पोचवण्याचा प्रयत्न केला आणि तो तिच्यापर्यंत पोचण्याचा इशारा तिने दिला. मला वाटत होतं गॅलरीमध्ये जाऊन सगळ्यांना ओरडून हे सांगावं, पण सर्वच गोष्टी मनाला वाटतात म्हणून करू नये हे खरं. माझ्या आयुष्यातली ती पहिली रात्र असेल ज्या रात्री मला आईची आठवण आली नाही. तिच्या आयुष्यात आजीची जागा मी घेतली तशी माझ्या आयुष्यातली आईची जागा ती घेत होती. ती रात्र आम्ही दोघेही झोपलो नाही. गप्पा मारत होतो. अगदी आमच्या मुलांची नावं काय ठेवायची हे सुद्धा आम्ही ठरवून झालो. तीही माझ्यात रमून गेली होती. तिच्या आजीचं सर्व दुःख विसरून गेली होती. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. सकाळी 6 कधी वाजून गेले ते कळलंच नाही. अचानक दारावरची बेल वाजली. मी घाबरलो, कारण घरी आम्ही दोघेच, ही माझ्या मिठीत. ह्या अवस्थेत कोणी पाहिलं तर? मी तिला बेडरूमच्या बाहेर येऊ नको म्हणून सांगितलं. मी जाऊन दरवाजा उघडला. दारासमोर बरीच गर्दी जमली होती. शिंदे काकांचा दरवाजा उघडा होता. घरात बरीच माणसं होती. आतून रडण्याचा आवाज येत होता. मला कळत नव्हतं नक्की सूर काय आहे. काका काकी आले वाटतं. त्यांनी मयुरीला माझ्या बेडरूममध्ये पाहिलं तर काय होईल या भीतीने मी घराच्या बाहेर येऊन दरवाजा बंद केला. हिम्मत करून त्यांच्या घरी गेलो. घरातलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्यासमोर शिंदे काका, काकी, त्यांची मुलगी मयुरी आणि मुलगा राहुल या चौघांचे मृतदेह पडून होते. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे कसं शक्य असू शकतं? माझं डोकं चक्रावलं. जी मुलगी आतापर्यंत माझ्या मिठीत होती तिचा मृतदेह माझ्यासमोर कसं असू शकतं? मी पळत माझ्या घरी आलो. माझ्या बेडरूममध्ये पाहिलं. अख्ख्या घरात शोधलं, पण मयुरी कुठेच नव्हती. माझा हा मूर्खपणा अख्खी सोसायटी पाहत होती.
सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, मात्र माझ्या डोळ्यात भीती, आश्चर्य असे अनेक भाव मिसळले होते. रात्री माझ्या मिठीत मयुरी नाही मग कोण होती? आणि हे चौघे मेले कसे? मी एकाला विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं, गावी जात असताना गाडीचा अपघात झाला. त्यात चौघेही जागेवरच मरण पावले. हे ऐकून मी गप्पगार झालो. काहीच कळत नव्हतं. विश्वास कोणावर ठेवू? हा बोलतोय त्यावर ठेवू, की रात्रभर माझ्या मिठीत मयुरी होती यावर ठेवू, की आता माझ्यासमोर तिचा मृतदेह पडलाय त्यावर ठेवू? मला काहीच कळायला मार्ग नव्हता. इतक्यात मला आठवलं की ती निघण्याआधी काहीतरी डायरीमध्ये लिहित होती. मी पळत बेडरूममध्ये गेलो. तिची डायरी शोधून काढली. त्या डायरीमध्ये फक्त माझ्याबद्दल लिहिलं होतं. मी दिवसभरात ज्या गोष्टी करायचो, मी तिच्याशी जे बोलायचो ते सर्व काही तिने त्यात उतरवलं होतं. मी डायरीच्या शेवटच्या पानावर आलो. त्या पानावर तिने ते सर्व काही लिहिलं होतं, जे ती रात्री माझ्या मिठीत असताना बोलत होती. अगदी तसंच जशी ती रात्री माझ्यासोबत वागत होती. मला विश्वासच बसत नव्हता की हे कसं घडू शकतं, हे कसं शक्य आहे. आणि त्या डायरीमध्ये शेवटची ओळ वाचली आणि मग मात्र माझ्या डोळ्यात पाणी आलं. मयूर, मला कधी तुझ्या मिठीतून दूर करू नकोस. ही ओळ वाचतच मी त्या डायरीला उराशी कवटाळून मयुरीच्या देहाजवळ गेलो आणि तिला मिठी मारून रडू लागलो. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? खरं प्रेम हे व्यक्त करायची गरज भासत नाही आणि ते कधी एकमेकापासून दूरही राहत नाही, हेही तितकंच सत्य आहे. श्वासात माझ्या भासतेस तू, हृदयात माझ्या धावतेस तू. श्वासात माझ्या भासतेस तू, हृदयात माझ्या धावतेस तू. जगतो तुझ्या मिठीत साठी, कारण कुशीत माझ्या निजतेस तू. कारण कुशीत माझ्या निजतेस तू. आपण ऐकत होतात त्या रात्रीचं प्रेम. लेखक मनीष काविनकर. सादर करते भूषण खांबल. ही होती शब्दांची किमया या यूट्यूब चॅनलची प्रस्तुती.